घड्याळ बांधायचे निश्चित झाले? हो, येणाऱ्या 23 तारखेला राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील तटकरे साहेब, नवाब मलिक साहेब आणि आमचे बाबासाहेब पाटील आणि इतर सर्व प्रमुख राष्ट्रवादीचे नेते यांच्या उपस्थितीमध्ये मी, माजी आमदार ओमप्रकाश पोखरणा आणि हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रवेश करणार। भाजप का सोडवलं? भाजप का सोडवलं? तुम्ही मध्ये विसरून गेला। भाजप सोडली, काँग्रेसमध्ये आलो होतो, आता काँग्रेस सोडली। तर तुम्हाला काँग्रेस का सोडली की भाजप का सोडली? काँग्रेसमध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की ज्या मतदारसंघाचं मी 30 वर्ष प्रतिनिधित्व केलं, विशेष करून बिलोली नायगाव भागाचे, त्या भागाचे विकासाचे प्रश्न आणि आताची जी काँग्रेसची लीडरशिप आहे ती लीडरशिप समाज विमुख नाही, समाजाच्या प्रश्नाशी त्यांचं नातं नाही। आणि आजची जी काही नांदेड जिल्ह्यामधली राजकीय परिस्थिती आहे, मला जर त्या भागाचे विकासाचे प्रश्न सोडवायचे असतील तर मला अजित पवार काँग्रेसमध्ये गेलं पाहिजे म्हणून गेलो। दादा, रवींद्र चव्हाणला 1,30,000 मतदान आहे नायगाव लोकसभेत। विनय पटगावकर यांना 81,000 कुठे झालं? क्रॉस वोटिंग झाले ते तुम्हाला जाणवलं का? खरं तर ही माझी बाजू तुम्हीच मांडली पाहिजे। हे पहा, तुम्हीच सांगताय की माझ्या आणि त्यांच्या मतामध्ये 30,000चा फरक आहे, तर तुम्ही कुठेतरी उठवलं पाहिजे। अभिषेक, माझं काय मत आहे हेच तर आम्हाला काँग्रेस बद्दलचं जे आमचा नाराजी आहे हीच आहे ना, की आज आम्हाला 30,000 मतं कमी पडतात आणि त्याला जास्त पडतात, तर कुठेतरी गडबड आहे ना। तक्रार वगैरे तेव्हा कोणाकडे जनतेकडे तक्रार करू, कोणाकडे तक्रार करू हे जनतेला माहित आहे। आता तुम्ही बोलता बोलता म्हणाले की मला शिंदे गटाने ऑफर दिली होती, नेमकी ती ऑफर कोणाकडून आली? ह्या गोष्टी अभिषेक सांगायचे नसतात, थोडं राजकारणामध्ये काही गोष्टी गुपित ठेवाव्या लागतात। तुम्ही टीव्ही वाले सगळं मला सांगत नाही, तुम्हाला माहिती आहे, काही बातम्या तुम्ही आम्हाला न सांगताच देता, पण आमच्याही काही गुपित तुम्हाला सांगितलं। वडिलाला पाठवते ना, सांगतो तुला सांग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।